प्रशांत दादा ठाकूर यांचं स्वागत करण्यासाठी आयोजक सन्माननीय संतोष दादा आणि सन्माननीय दीपक दादा आणि सोबतच आमचे लाडके बंधू निर्दोष दादा आपण देखील या। हा मान सन्मान आणि आदरातिथ्य खरे तर जीवाभावाचा एक लाडका आमदार। तुम्ही कोणतेही प्रश्न घेऊन या, त्या प्रश्नाला एक उत्तर आहे आणि त्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात ते उत्तर म्हणजे प्रशांत दादा ठाकूर। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मान सन्मान आणि आदरातिथ्याची ही शाल, त्याचबरोबर तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आणि विशेषत्वानं प्रभू श्रीरामांची सुरेख मूर्ती या स्वागताच्या आणि आदरातिथ्याच्या स्वरूपात देण्यात येत आहे। जरा जोरदार टाळ्या वाजवूया आपण। आदरणीय प्रशांत दादा ठाकूर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज लोकनेते श्रीयुत रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवानिमित्त आपण विजयश्रीताई प्रतिष्ठान आयोजित खेळ पैठणीचा आयोजित केलेला आहे आणि मी निवेदक विवेक पोरजी विशेष कौतुक करतोय एका लाडक्या व्यक्तिमत्वाचा आदरणीय आमदार प्रशांत दादा ठाकूर। खरे तर अनेक थँक्यू व्हेरी मच। सेकंड माइकला आवाज द्या। हॅलो 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 थँक्यू व्हेरी मच। यानंतर मी सगळ्यांना विनंती करतो स्टेजवरचा थोडंसं मागे सरका, समोर उभे त्यांना विनंती बसून घ्या। आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांना विनंती करतोय की आपण या सोहळ्यानिमित्त आम्हाला शुभेच्छा द्या आणि आपलं मनोगत व्यक्त करून आम्हाला संबोधित करा। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया एक विकास पुरुष पनवेलची ओळख सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर। बोला भारत माता की जय। आज आपण तळोजामध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज वसुबारस या निमित्तानं आपण हा खेळ पैठणीचा कार्यक्रम अनुभवण्यासाठी सारी मंडळी एकत्रित झालेला। या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना आपल्यामध्ये उपस्थित असणारे या विभागातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दिनेश खानावकर, आमचे सहकारी या जिल्ह्याचे आमचे नेते सन्माननीय प्रल्हादजी केणी, इथं उपस्थित असणारे मंचावरील आमचे सर्व सहकारी संतोष पाटीलजी, दीपक पाटीलजी, निर्दोष केणीजी, इथं उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या माजी सरपंच, इथं उपस्थित असणारे आपल्या सर्व महिला पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे नंदुशेठ आणि सर्व या परिसरातील सहकारी, उपस्थित सर्व मंचावरील आणि समोरील पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी या दिवाळीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। ही दिवाळी आपणा सर्वांना सुखा समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ अशा शुभेच्छा आपण सर्वांना देतो। खरं तर पनवेल तालुक्याचा हा आपला उत्तर दिशेचा परिसर, या परिसरामध्ये जसं सिडकोच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या टोलेजंग उभ्या राहिल्यात, पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आता ग्रामीण भागाचा देखील विकास होतोय आणि ज्या ज्या सुविधा सिडको मार्फत या शहरी भागात देण्यात येतात, या सगळ्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सुद्धा देण्यात याव्यात याच्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं पाठपुरावा करते आणि या सगळ्या परिसरामध्ये आता नव्यानं विमानतळ झालाय। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आणि या परिसरामध्ये या विमानतळ या सगळ्या विकासामुळे प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढणार आहे। ही लोकसंख्या आजही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या लोकसंख्येला, या परिसराला आवश्यक त्या सोयी सुविधा देणं, त्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही भारतीय जनता पार्टीची, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी या खांद्यावरती घेऊनच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सातत्यानं काम करत असतात। आणि म्हणूनच ग्रामीण भाग असेल की ज्या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं रस्त्यांची असतील,
गटारांची असतील, पाणी पुरवठ्याची कामं, ही सगळी कामं एकीकडे सुरू आहेत. त्याच वेळेला शहरी भागामध्ये सुद्धा सिडकोच्या माध्यमातून ज्या सोयी सुद्धा मिळू शकल्या नाही त्या मिळवून देण्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी सातत्यानं प्रयत्न करते. आजच या सिडकोचे जॉईंट एमडी यांच्याकडे या सगळ्या आपल्या परिसरातल्या आसावरी, केदार, मारवा, बागेश्री या सगळ्या सोसायट्या असतील, या सगळ्या सोसायट्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर सिडकोचे जॉईंट एमडीच्या बरोबर बैठक घेतली. या सोसायट्यांमधले या कंपाऊंड वॉलचा विषय असू दे, CCTVचा विषय असू दे, या आपले लिकेजेसचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, या संदर्भातली बैठक घेतली. एमडींना आम्ही भेटलोय आणि एमडींना सांगितलंय की या भागामध्ये जर पाण्याचा प्रश्न आज आहे तर आज या ठिकाणी जे लोक राहायला आलेत त्यांना सुविधा पहिले द्या आणि मग नवीन कोणाला तरी तुम्ही बिल्डिंग बांधायला घ्या, अशा पद्धतीची मागणी ही सिडकोच्या एमडींच्याकडे आजच मी त्यांना भेटून केली. आणि या संदर्भामध्ये सिडकोनं आता निर्णय घेण्याची गरज आहे. जर निर्णय सिडकोनं घेतला नाही तर येणाऱ्या काही कालावधीमध्ये सिडकोच्या या सगळी कामं बंद पाडण्यासाठी सिडकोच्या विरोधामध्ये सर्व कॉलन्यांना घेऊन, काळंबोली, कामोटा, खारघर, तळोजा या सगळ्या कॉलन्यांना घेऊन एक मोठं आंदोलन हे येणाऱ्या कालावधीमध्ये उभं करू, असं मी आज सिडकोच्या एमडीना सांगितलंय. अपेक्षा अशी आहे की त्यांनी या संदर्भात कारवाई केली पाहिजे. नाही केली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ, पण आपल्या परिसराच्या या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने काम करणार आहे. भारतीय जनता पार्टी जिथं सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून काम करेल, पण ती सत्ता जर या ठिकाणी लोकांना न्याय मिळवून देण्याच्यासाठी ते अधिकारी जर आम्हाला दाद देत नसतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन पेटवल्याशिवाय सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. ही ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि म्हणूनच वेळोवेळी भारतीय जनता पार्टीला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळत आलाय. आज भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आनंदाचं वातावरण आहे. या सगळ्यामध्ये दिवाळीची भर आहे आणि त्यामुळे या दिवाळीच्या आपण सर्वांना शुभेच्छा देत असताना या दिवाळीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सातत्यानं दिवाळीचा प्रकाश पसरलेला राहो, आपल्या जीवनामधल्या समस्या अडचणी दूर होत यासाठी आम्ही सगळे मिळून काम करणार आहेत. आज या ठिकाणी आमच्या ताई असतील, संतोषजी, दीपकजी, निर्दोषजी, ही सारी मंडळी मिळून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ही सारी मंडळी मिळून या दृष्टिकोनातून रोजच्या रोज आपल्या अडचणी सोडवण्यासाठी काम करतायत. हे काम असंच पुढे सातत्यानं चालू राहावं यासाठी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांच्या मध्ये उपस्थित राहता आलं. हा खेळ पैठणीचा इथे रंगलाय. या ठिकाणी विवेक असेल किंवा त्यांचे सगळे साथीदार हे आपल्याला या ठिकाणी अतिशय मनोरंजक शैलीमध्ये इथे आपल्याला संवाद साधतात आपल्या सगळ्यांशी. मी त्यांच्या सगळ्या टीमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेख, मी दादाने विनंती करतोय, दादा लकी ड्रॉचा एक अनाउन्समेंट आपण करावी. बक्षीस मी देतोय, लकी ड्रॉची बक्षीस LED टीव्ही घ्यायचे. LED टीव्ही जे बक्षीस आत्ता ज्याची चिठ्ठी लागेल त्याला LED टीव्ही मिळणार आहे. बघूया कुणाच्या भाग्यात लिहिलंय. दादांच्या शुभ हस्ते ही चिठ्ठी. दादा अनाउन्समेंट प्लीज. गौरी पवार फेज 2 अभिनंदन. गौरीताई आहेत का? गौरीताई पवार एक ताई हात वरती करा असाल तर. गौरी पवार चिठ्ठी क्रमांक 167 आहेत का ताई? 167 ताई 167. अच्छा तुम्हीच आहेत का गौरी? नाही ठीक आहे. दुसरी काढतोय चिठ्ठी. दादा मध्ये नाही. गौरी पवार 1, गौरी पवार 2, गौरी पवार 3. दुसरी चिठ्ठी काढतोय. थँक्यू. नाव घेतल्यानंतर तुम्ही हाजीर असणं खूप गरजेचं आहे. निकिता गर्जे
फेज 2 निकिता गर्जे एक, निकिता गर्जे तुम्ही आहेत का? चिठ्ठी कुठे ताई?